मध्ये उज्ज्वल निकम यांच्या संदर्भातली एक महत्त्वाची बातमी समोर येते। उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला आरोपीने आव्हान दिलंय, तर नियुक्ती रद्द करण्याची आरोपीची मागणी आहे। अनेक हत्या प्रकरणात आरोपी असलेला विजय पलांडे यानं सोमवारी उज्ज्वल निकम यांच्या विशेष सरकारी वकील म्हणून केलेल्या नियुक्तीला न्यायालयामध्ये आव्हान दिलंय। आपल्या खटल्यात उज्ज्वल निकम यांची वाईट हेतूने नियुक्ती करण्यात आली आहे असं पलांडेनं अर्जात म्हटलंय। तर उज्ज्वल निकम भाजपतर्फे निवडणूक लढले, त्यामुळे त्यांची ओळख, हेतू, विचार, अजेंडा बदललेला आहे। ते आता भाजपचे नेते आहेत असं पलांडेचं म्हणणं आहे। तर निकम यांनी उत्तर मध्य मतदारसंघातनं लोकसभा निवडणूक लढवली होती। काँग्रेसच्या नेत्या वर्षा गायकवाड यांनी त्यांचा 16,000हून अधिक मतांनी पराभव केलाय। निकम यांची पलांडेच्या खटल्यामध्ये पुन्हा विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। या पार्श्वभूमीवर या आरोपीनं याचिका दाखल केली। या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे यांच्याकडून। रुपाली, काय सांगाल, काय नेमकी या याचिकाकर्त्याची मागणी आहे? पुन्हा एकदा जाऊयात आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे यांच्याकडे। रुपाली, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? काय नेमकी मागणी या आरोपीची आहे, काय त्यानं या याचिकेत म्हटलंय? आपण पाहत आहोत की उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली होती, मात्र त्यांची ही विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे ती रद्द करावी अशा पद्धतीची मागणी खरंतर पलांडे यांनी केलेली आहे। पलांडे ही जी व्यक्ती आहे दिल्लीमध्ये। तुमचा आवाज व्यवस्थित आमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही, मात्र आपण सध्याची ही महत्त्वाची अपडेट पाहतोय। आरोपी विजय पलांडे यांना आरोप केलेला आहे उज्ज्वल निकम यांची नियुक्ती रद्द करण्याची याचिका त्यानं दाखल केली आहे।